इंग्लिश. तर आज आपण टेन्स या शब्दाबद्दल, टेन्स काय आहे, काळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे काळाचे किती प्रकार आहे? 3 प्रकार. किती प्रकार आहे? 3. तर आज आपण त्याचा जो काही प्रेझेंट टेन्सचा उपप्रकार कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि पास्ट टेन्सचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स टेन्स. ओके, इथं टी लिहिला. ओके, तर आपण त्याचं एक्झाम्पल्स बघायचे आहे, आपल्याला त्याचं उदाहरण बघायचं आहे. तर बघा त्याचा फॉर्म्युला बघा, म्हणजे फॉर्म्युला म्हणजे सूत्र. आपल्याला प्रथम काय घ्यायचं? सब्जेक्ट हॅव ऑब्लिक हॅज, नंतर वर्ब पीपी. वर्ब म्हणजे वर्ब पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचे धातू सारी नाम आणि प्लस ऑब्जेक्ट घ्यायचं. इकडे सुद्धा सब्जेक्ट हॅड घ्यायचा, वर्ब पीपी आणि ऑब्जेक्ट. बघा मग आय आलेला आहे. आय हॅव रिटन अ लेटर. दुसरं बघा, we have taken money. तिसरं, you have given books. He has brought table. She has found sticks. It has given notebook. And nothing, they have sold notebook. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरून आपण वाक्य बनवलेले आहे. बघा, सब्जेक्ट टू हॅव, वर्ब पीपी आणि ऑब्जेक्ट. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून आपण हे वाक्य बनवलेलं आहे. हे सर्व वाक्य आपण याच्यानुसार हा फॉर्म्युला वापरून बनवलेले आहे. पुढे, I had given money. We had bought pen. You had sold books. He had read books. She had. आपल्याला वर्ब शोधता येईल. Taken paid. It had found tools. Last is he had. क्रियापद कोण सांगते? क्रियापद कोण म्हणतो? ही हॅज
subject had were pp object. Subject had were pp object. या सूत्राचा वापर करून आपण ही सर्व वाक्य बनवलेली आहेत. काय वापरायचं? सब्जेक्ट घ्यायचा, हॅड घ्यायचा, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि ऑब्जेक्ट घ्यायचं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट. इकडे काय घेतलं? सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स चे वाक्य होतात आणि इकडे पास्ट परफेक्ट टेन्स चे वाक्य होतात. दोन्ही काळाचे वाक्य म्हणजे टू हॅव टू पे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये टू हॅव टू असतात आणि पास्ट परफेक्ट ची हॅड असतात. या पद्धतीने आपल्याला अनेक वाक्य आपण बनवू शकतो. ओके.